मात्र आपली जी मागणी पूर्ण जर नाही झाली तर भविष्यामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे? प्रथमतः हा जो नकली पुरोगामी जितेंद्र आव्हाड जो आंबेडकरी विचारांचा अन्वय किंवा पाईक असल्याचा जो आवा आणतो, नेहमी शाहू फुले आंबेडकर विचारांच्या गोष्टी बोलतो, पण त्याची कृती ही अक्षरशः उलटी आहे, या विचारांच्या उलटी आहे. प्रथम आंबेडकरी विचारांच्या अनुयायांच्या आणि जे पण आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या सर्व समस्त अनुयायांच्या अस्मितेला त्यांनी ज्या प्रकारे ठेच पोहोचवली, जे हिडीसवाणी किळसवाणी किंवा आपण त्याला म्हणतो त्वेषाने त्यांनी ज्या पद्धतीने आमची अस्मिता, आमचा स्वाभिमान हा असा भिडकावला आपण काय म्हणतो भिरकावला, त्या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. काल भारत जोडो ही जी यात्रा महाविकास आघाडीने आयोजित केल्याप्रमाणे त्या यात्रेत राहुल गांधी असतानाही जितेंद्र आव्हाडांनी हे जे कृत्य केलं, त्या नकली पुरोगामीचा पुरका आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही. आणि माननीय पवार साहेबाला असेल, शरदचंद्र पवार गटाच्या पक्षातील जे प्रमुख नेते असतील, जयंत पाटील साहेब असतील, जयदेव गायकवाड असतील, त्यांना हा विचार भावला का, हा विचार त्यांचा पटतो का, त्यांनी ती पण भूमिका त्यांची जाहीर करावी. कारण का आपण म्हणल्याप्रमाणे जे मुंह में राम बगल में छुरी हे असं वागणं या जितेंद्र आव्हाडचं, या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जितेंद्र आव्हाड दिसल त्याला ठोकल्याशिवाय आम्ही आंबेडकरी अनुयायी राहणार नाही, हे आमचं. आणि आमची रास्त मागणी काय, जाहीर मागणी काय आहे, आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. आणि त्याला पक्षातून लवकरात लवकर त्याची हकालपट्टी करावी आणि त्याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. काल मुंबई या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी यांच्या पदयात्रेमध्ये सामील होऊन मागणी सांगा, मागणी सांगा, तुमची मागणी काय? आमची आजची भविष्यामध्ये तुम्ही जर या जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा दिला नाही तर भविष्यामध्ये तुम्ही काय भूमिका घेणार आहात ते सांगा, ते सांगितलं नाही. आम्ही आता जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं. आमची एकच मागणी आहे की ज्या निळ्या निशाणाचा त्यांनी अपमान केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मफरेल गळ्यामध्ये घालून तुम्ही मतं मागितली, त्या मफरेलचा जर उद्या अपमान केला तर तुम्हाला जनता माफ करणार नाही. आमची रास्त मागणी एकच आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांनी जितेंद्र आव्हाडांना पक्षातून हाकलून द्यावं. आणि एकनाथ शिंदेंना मी सांगू इच्छितो की अशा जितेंद्र आव्हाडावर तुम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट पद्धतीने कठोर कलम लावून गुन्हा दाखल करावा, त्याला तात्काळ अटक करावी, अशी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची मागणी आहे. आम्ही या ठिकाणी गोरक्ष लोकांनी सर्व कार्यकर्ते, आमच्या महिला कार्यकर्त्या ही रास्त मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलन करत असताना त्यांना माझी एक सूचना आहे, माझं एक आव्हान आहे की अशा जितेंद्र आव्हाडाला लवकरच तुम्ही लगाम घाला, नाहीतर याची फळं या येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही तमाम जनता बाबासाहेबांवर प्रेम करणारी जनता आहे. हा निळं निशाण आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हेच निळं निशाण तुम्हाला आयुष्यभर साथ देत आलं, तेच निळं निशाण जर पायाखाली तुम्ही तुडवत असाल, ही जनता सुद्धा येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. हे आव्हान आम्हाला तुमचं आहे, तुम्हाला आमचं आव्हान आहे. आणि लवकरात लवकर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करून अॅट्रॉसिटी ऍक्ट पद्धतीचा गुन्हा दाखल करावा. एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळाला माझी एक विनंती आहे की तुम्ही बहुजनांचे हे म्हणणं ऐकून घेऊन तात्काळ जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर जर कारवाई तात्काळ झाली नाही तर जागे जागी महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू, एवढा जाहीर इशारा सरकारला देतो. पिंपरी चिंचवड प्रत्येक शहरामध्ये गुन्हा दाखल होईल. जर 2 दिवसाचा वेळ आम्ही त्यांना देतो, 2 दिवसामध्ये जाहीर माफी मागून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट पद्धतीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. नाहीतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये